पुन्हा एकदा हॅरी पॉटरची दुनिया आपल्या समोर येत आहे आणि यावेळी ती एका सिरीजच्या रूपात. या सिरीजमध्ये हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर स्टोनपासून सुरुवात होणार आहे आणि प्रत्येक बुकला एक फुल सीझन दिला जाणार आहे. म्हणजे यावेळी स्टोरी घाईत सांगितली जाणार नाही, तर प्रत्येक छोटा डिटेल, प्रत्येक मोमेंट व्यवस्थित दाखवला जाणार आहे. ट्रेलर पाहिल्यावर एक गोष्ट क्लिअर होते की ही सिरीज मॅजिकल आणि ॲडव्हेंचरस फील कायम ठेवते. ती अननेसेसरी डार्क नाही, तर हॉगवर्ट्सची तीच क्युरिओसिटी आणि वंडर पुन्हा दिसते. आपण जेव्हा हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर स्टोन पाहिली होती, तेव्हा त्या मूव्हीने आपल्याला जादूची एक सुंदर दुनिया दाखवली, पण वेळेच्या मर्यादेमुळे काही गोष्टी पूर्णपणे एक्सप्लोर करता आल्या नाहीत. पण आता क्लासेस, स्पेल्स, हॉगवर्ट्स लाईफ हे सगळं अधिक डिटेलमध्ये एक्सप्लोर केलं जाईल. प्लॅटफॉर्म 9 अँड 3/4 पासून सुरू होणारा प्रवास, डायगन ॲली आणि हॉगवर्ट्समध्ये पहिल्यांदा पोहोचण्याचा अनुभव, हे सगळं यावेळी अधिक इमर्सिव्ह असणार आहे. आणखी एक मोठा बदल म्हणजे कास्ट. हॅरी पॉटरच्या भूमिकेत डॉमिनिक मॅकलॉक्लिन, हर्मायनीसाठी ॲराबेला स्टँटन आणि रॉनसाठी ॲलेस्टर स्टाउट दिसणार आहेत. तसंच डंबलडोरसाठी जॉन लिथगो आणि हॅग्रिडसाठी निक फ्रॉस्ट ही कास्टिंग केली आहे. नवीन ॲक्टर्स असल्यामुळे सुरुवातीला थोडं वेगळं वाटू शकतं, पण त्यातून कॅरेक्टर्सकडे पाहण्याचा नवीन पर्स्पेक्टिव्ह मिळू शकतो. ही सिरीज क्रिसमस 2026 मध्ये रिलीज होणार आहे आणि ट्रेलर आधीच आऊट झाला आहे. आता एक्स्पेक्टेशन एवढीच आहे की ही सिरीज आपल्याला तसाच एक्सपिरियन्स देईल जसा ओरिजिनल हॅरी पॉटर फिल्म्स पाहताना आला होता आणि पुन्हा एकदा आपण त्या जादुई दुनियेचा भाग असल्यासारखं फील करू. तुम्हाला काय वाटतं? ही सिरीज त्या लेवलला पोहोचेल का?